लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सिन्नर तालुक्यातील पांचाळे सोमठाणे रस्त्यावर पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय। पिंपळगाव कडवा कॅनॉल जवळ आज पहाटे 6 वाजता झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय तर 5 जण गंभीर जखमी झालेत। सिन्नर तालुक्यातील पांचाळे सोमठाणे रस्त्यावरील पिंपळगाव कडवा कॅनॉल जवळ आज पहाटे 6 वाजता हा भीषण अपघात झालाय। टाटा मिंगल कार क्रमांक MH20 DC 7264 चा अपघात झालाय। या कारचा चालक अलीम अदम सहा राहणार मालेगाव वय वर्ष 30 यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालाय। या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून 3 जण सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती आहे। अपघातानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या रस्त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न या निमित्तानं पुन्हा ऐरणीवर आलाय। स्थानिकांच्या माहितीनुसार गेल्या 3 दिवसांत या रस्त्यावर तब्बल 9 अपघातांच्या घटना घडल्यात, मात्र अद्याप या रस्त्यावर एकही स्पीड ब्रेकर किंवा रिफ्लेक्टर लावण्यात आलेलं नसल्याची तक्रार करण्यात येते। त्यामुळे या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांची शासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी होतीये। पांचाळ्या सोमठाणा हायवे इथे ना वारंवार ऍक्सिडेंट होते। इकडे रात्री 5 वाजता एक बाहेर ऍक्सिडेंट झालाय की समोरून येताना टर्न मारताना इथं खूप मोठा टर्न आहे, पाटामुळे टर्न मारताना समोर लक्ष येत नाही असल्यामुळे विकून सरळ स्टेज तो खाली गेलाय। 4-5 माणसं ते ड्रायव्हरचा मृत्यू झालाय आणि बाकी खूप गंभीर जखमी। शासनाने या गोष्टी दखल घ्यावी आणि याला पाठीमागून आणि पुढून पण स्पीड ब्रेकर कमीत कमी 2 स्पीड ब्रेकर पाहिजे, कारण की समोरच्या स्पीड मध्ये येणार आहे त्याला तिकून समोरची गाडी पण दिसत नाही, कारण की पाटाचा तोंगाची बाजू हाईट झाली आहे आणि इकून झालेला वन इकून कमीत कमी साईडनं कड पाहिजे 2-2 किलोमीटर सरळ करा बोललो होतो। हायवे सरळ असता तरी ऍक्सिडेंट झाले नसते। तसेच रस्त्यांचे कंत्राटदार चौधरी साहेब आणि शर्मा साहेब यांनीही रस्त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी विनंती देखील करण्यात आली आहे। वारंवार होणारे अपघात आणि सुरक्षा उपायांचा अभाव पाहता आता प्रशासन यावर तातडीने काय पाऊल उचलणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। शंतनू कोरडे, नाशिक न्यूज, सिन्नर, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।